बॉससोबत अंडा राईस खाऊन त्यालाच संपवलं. मुंबईत घडलं भयानक कांड. दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा असणारा आणि आता नालासोपारा स्थायिक असलेला प्रमोद कुमार उर्फ कत्तावारू गोविंद बिंद याची हत्या 24 ऑगस्टला करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात गुन्हेगाराने कोणताही मागमूस अथवा पुरावा ठेवला नव्हता. हत्या प्रकरणात काहीच पुरावे मिळत नसल्यामुळे पोलिसांसाठी तपास करणं कठीण होऊन बसलं होतं. मृत्यू झालेल्या प्रमोद कुमारच्या नातेवाईकांनी त्यांच्याच गावातील एकावर संशय घेतला होता. यानंतर पेल्लार पोलिसांनी संशयावरून त्याला उचलून आणलं, पण तपासामध्ये त्याने हत्या केली नसल्याचं निष्पन्न झालं. पण यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत कोण कोण आलं होतं याचा तपास केला. त्यानंतर पूर्वीचा कामगार समीर कुमार शमशेर बच्चालाल बिन येऊन गेल्याचा पोलिसांना संशय होता. आरोपी समीर कुमार याने मुंबईला येताना त्याची गाडी गहाण ठेवली होती आणि ते पैसे घेऊन तो मुंबईला आला होता. मुंबईमध्ये आल्यानंतर समीरने ते पैसे जुगारामध्ये लावले, पण यात तो पैसे हारला. जुगारात हरलेले पैसे कसे मिळवायचे या विवंचनेने समीर कुमार प्रमोद कुमारच्या घरी आला. यानंतर दोघांनी अंडा राईस खाल्ला. यानंतर दोघे झोपी गेले. पैसे कसे मिळवायचे या विचाराने समीरला ग्रासलं होतं. त्यानंतर त्याने त्याचा पूर्वीचा मालक ठेकेदार प्रमोद याची हत्या केली आणि त्याच्याकडे असलेले 26,000 घेऊन पसार झाला. हे सगळं करत असताना आरोपीने त्याच्याकडचा मोबाईल स्विच ऑफ केला होता, जेणेकरून पोलीस आपल्या मागे लागू नये. आरोपी समीरने फोन गुजरातमध्ये जाऊन बंद केला होता. मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3ने तांत्रिक विश्लेषणाद्वारे सापळा रचून उत्तर प्रदेशमधून समीर कुमार बिंदला अटक केली. जुगारात हरलेले पैसे आणि गहाण ठेवलेली गाडी सोडवण्यासाठी त्यांनी ही हत्या केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं.